अरे बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने आपलं स्वागत करतो। आपण आता अशा ठिकाणी पवित्र पावनभूमी चित्रकूटमध्ये आपण आलेलो आहोत आणि चित्रकूटावरील हाच नजारा अनुसय आश्रम आणि आश्रमाच्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। सुंदर असं ठिकाण, अत्री ऋषी अनुसयाने तप केलेलं ठिकाण, अतिशय देखणं आणि हे सौंदर्य आपल्या समोर मी या ठिकाणी दाखवत आहे। अनमोल नजारा, अप्रतिम देखणं दृश्य आणि या ठिकाणी बघत आहोत आपण सती महासती अनुसय आश्रम। महासती अनुसय आश्रम या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी आलेलो आहोत। बघत आहोत सुंदर नजारा आणि आश्रमाची इतकी सुंदर तयारी केलेली, रचना केलेली, याच्यावर आपण बघत आहोत असं चित्ररूपानं संपूर्ण या ठिकाणी बघत आहोत। प्रभू रामराया सारथी तो रथ आणि तिकडच्या बाजूला बघत आहोत अर्जुनाचा रथ आणि हे सुंदर दृश्य आहे ना, हे बघत आहोत आपण या ठिकाणी मंदाकिनी मैया। मंदाकिनी मातेचं हे आगळं वेगळं रूप आपल्याला मी दाखवत आहे। माँ मंदाकिनी उद्गम स्थल या ठिकाणी आहे आणि ज्यावेळी अत्री ऋषींना आणि पूजेसाठी गंगाजल हवं होतं त्यावेळी महासती अनुसयेनं आपल्या तपाच्या सामर्थ्याच्या बळावर आणि गंगामाईचं आणि त्या ठिकाणी आव्हान केलं आणि आव्हान करून गंगामाईला या ठिकाणी बोलवलं। ती मंद मंद पावलाने अनुसयेसाठी, अत्री ऋषीसाठी या ठिकाणी आली। तेच ठिकाण म्हणजे अनुसय आश्रम। मंद पावलाने गंगेने या ठिकाणी आगमन केलं म्हणून तिला मंदाकिनी म्हणून संबोधलं गेलं आणि मंदाकिनी नाव प्राप्त झालं। असं असणार हे अनुसय आश्रमातून या मंदाकिनी नदीचा उद्गम आहे, तो उद्गम मी तुम्हाला दाखवतोय। हा सुंदर नजारा, हे सर्व यात्रेकरू स्नानाचा आनंद त्या उद्गम स्थळामध्ये घेत आहोत। आपणही त्या ठिकाणी आलेलो आहोत। हा नजारा मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय। हा उद्गम स्थळ, त्या मंदाकिनीचं उद्गम, हा कुंड आपण आणि ह्या कुंडमामध्ये ह्या धारा आपण बघत आहोत। हा समोर आश्रम आहे, त्या आश्रमातून त्या पाण्याचा उद्गम आहे। असं असणार हे मंदाकिनीचं उद्गम स्थळ म्हणजे सती अनुसया आश्रम आणि ह्या आश्रमामध्ये आपण आलेलो आहोत। ते आमचे ज्येष्ठ यात्रेकरू त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना आपण विचारूया कसं वाटतंय तुम्हाला यात्रेला येऊन? मोठा आनंद, असा आनंद स्वर्गासारखा आनंद येत आहे। किती वेळा ह्या यात्रेबरोबर तुम्ही यात्रा केल्या? 2 वेळा झाली। कसं वाटतं यात्रेतलं नियोजन? याच यात्रे कंपनी बरोबर माझ्या 2 वेळा झालेली आहे। माझी इच्छा आहे पुढे माझ्या चान्स आला तर मी येईन। यात्रेतला आनंद, नियोजन कसं वाटतं? अगदी काय घरच्यासारखं नियोजन आहे आणि काय पाहिजे तर ते आपण ऐकलं, अशी यात्रेकरूंचा आनंद हेच आमच्या यात्रा कंपनीची कमाई आहे आणि तो 8 तास आम्ही या ठिकाणी करत आहोत। हे सुंदर नजारा आपल्यापर्यंत पोहोचवताना आम्हालाही आनंद होतोय। या निसर्गाच्या सानिध्यामध्ये चित्रकूट पर्वताच्या कुशीमध्ये वसलेलं हे आश्रम अनुसय आश्रम आणि अनुसया मंदिर आतमध्ये अतिशय सुंदर नजारा आहे। महासतींचं सर्व या ठिकाणी आतमध्ये चित्रकूट बघायला मिळते। असा असणारा सुंदर नजारा, ही मंदाकिनीचं वाहनं आणि या मंदाकिनीच्या किनाऱ्यावरचा आनंद या ठिकाणी बघत आहोत। हा सुंदर देखावा, सुंदर नजारा, आमचे सर्व यात्रेकरू या यात्रेतला आनंद घेत असताना हे एक आमचे यात्रेकरू। कसं वाटतं आपल्याला या यात्रेमध्ये? खूप सुंदर। तर आधी कधी केली होती का अशी यात्रा? आपण पहिल्यांदाच या यात्रेमध्ये आला? एकदम जीवन सफल झाल्यासारखं वाटतं। छान नियोजन वगैरे हे यात्रेतलं व्यवस्थित वाटतं का? तर हेच आमचे यात्रेकरूची आणि हास्य किंवा त्यांचा आनंद आमची कमाई आहे। आमचे यात्रेकरू या ठिकाणी अगदी सुशिक्षित आहेत, यांनी या ठिकाणी आमच्या यात्रेत यावं असा 8 तास आम्ही करतो। मग अशिक्षित असेल, सुशिक्षित असेल, अशा प्रत्येकासाठी, गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत, यांना या ठिकाणी यात्रेचा आनंद द्यायचा आम्ही 8 तास करतो। या निसर्गाच्या सानिध्यातलं हे चित्र आपल्यासमोर मी पेश करतोय। हा आनंद, हा महासती अनुसया आणि ह्या प्रवेशद्वारातून आता आतमध्ये चाललेला आहेत। या ठिकाणी बघत आहोत या शिवलिंगाला दर्शन करून या ठिकाणी सर्व यात्रेकरू असणाऱ्या आश्रमातल्या दर्शनाचं नियोजन करतात। घंटा बजा महासती अनुसया मंदिर
प्रवेश. आमच्याकडे रावण शुद्ध कर्तव्य सारथी मातले हे चित्रफित अतिशय सुंदर अंदर आतमध्ये नजारा आहे. हा भला मोठा आश्रम, त्या आश्रमामधलं फार सुंदर नियोजन. सत्यवान सावित्री, सती मदनसा, वेगवेगळे चित्र या ठिकाणी बनत आहे. सती मालती, सती दमयंती राजा नर, सती बेहुला, सती सुकन्या, सती सुलोचना या ठिकाणी बघत आहोत आपण. माता अंजुलिया के धाम में है, गंगा है. या मंदिरामध्ये अतिशय सुंदर चित्रपट बनवलेला आहे. बघत आहोत आपण शिवलिंगाची पूजा करताना गणपती बाप्पा, तसेच वेगवेगळे अगदी सुंदर अत्री मुनी तपश्चर्येमध्ये असताना. आश्रमामधून आपण आता बाहेर पडत आहोत. अतिशय सुंदर आश्रम आहे. आश्रमामधला सर्व आनंद घेऊन यात्रे करू. या ठिकाणी संत मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. अशा पद्धतीने हा आश्रम, या आश्रमातलं आता दर्शन झालेलं आहे. सर्व या ठिकाणी यात्रेकरू आता यात्रेतला आनंद घेऊन या आश्रमातलाही आनंद घेतलेला आहे. असा असणारा सुंदर नजारा निश्चित आपल्याला आवडेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. राधे राधे, राधे राधे, राधे राधे. हे सर्व आमचे यात्रेकरू आहेत. आताच मंदिरातला आश्रमातला आनंद घेऊया.